विषय असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पत्रकार परिषद झाली उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे एक झाल्यानंतर ते बोलले का कुणाला जर वाटत असेल का ती एकत्र झाल्यामुळं लय काही फरक पडेल तर असं काही होणार नाही. मराठ्या माणसांचा कायमच ठाकरेंनी विश्वासघात केला आहे आणि मुंबईच्या बाहेर मराठ्यांना म्हणजे बाहेर काढण्याचं पाप ह्या ठाकरेंनी केलं आहे. त्याच्यामुळं मराठी यांच्याबरोबर नाहीच आहे, परंतु अमराठी लोकांवर सुद्धा यांनी कायम हल्ले केल्यामुळे ते अमराठी लोकसुद्धा यांच्याबरोबर नाही आहे अशी फडणवीस म्हणतात. तुम्हाला नेमकं काय वाटतं? फडणवीस बोलते आहे तर बरोबर आहे फडणवीसांचं. ते फक्त जे EVM मशीन आहे ना त्याच्या जोरावरती बोलत आहेत ते लोक. बाकी BJPकडे असं खास करून काही नाही आहे. ती जेवढी गॅरंटी देते समोरच्या पक्षांना आव्हान करते तर ते फक्त EVMमुळेच करत आहे. प्रत्यक्षात ठाकरे बंधून पाठी पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र पण आहे आणि जे काय आतापर्यंत जे राजकारण झालं एवढ्या पाठच्या 2-3 वर्षात तर ते सर्व BJPने केलेलं आहे. राजकारण करते. अच्छा, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला, तुम्ही म्हणता का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पाहिजे? दादा या इथं उभा राही ना. हां बस हां. तुम्ही म्हणता की राज ठाकरे उद्धव ठाकरेंची सेना पाहिजे, बरोबर? BJP आणि शिंदे सेना आली तर काय अडचण आहे नेमकी? समजा तुम्हाला नेमकी उद्धव आणि राज ठाकरे नेमकं का वाटतो? समजा यांची सत्ता जर आली समजा भाजपवाल्यांची तर नेमकं का ते का नको? अहो, मराठीच्या मुद्द्यासाठी कोणी रस्त्यावर उतरत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेचे मनसैनिकच रस्त्यावर उतरल्या. कोणत्या मराठी माणसांचा काही अडीअडचणी असल्या किंवा काही मराठी भाषेचा जरी विषय असला ते दोन पक्ष सोडून कोणत्याही पक्षाचा माणूस रोडवरती उतरत नाही. का बरं भाजपवाले नाही उतरत? नाही उतरत, प्रत्यक्षात नाहीच उतरत ते. आत्तापर्यंत अशी काही मुंबईमध्ये तुम्हाला काही अशी गोष्टी घडल्या का की ते धावून आले किंवा हे नाही आले? असं येतच नाही तर धावून येणार कुठून? BJPचे कोणी येत नाही. काही पण प्रॉब्लेम झालेला किंवा काही एरियामध्ये प्रॉब्लेम असेल तर पहिले उद्धव ठाकरे आणि नंतर मनसेवाले एकत्र येत आहे. मराठी माणसांपाठी दोन्ही पक्ष एक पाठी उभे राहत आहे. परंतु तुम्हाला काय वाटतं आता कसं आहे, आता किती का नाही म्हटलं तर जातीच्या आधारावर निवडणूक होते. आता हे मुद्दे चालले राजकारणामध्ये. कोण म्हणतं की आम्ही महापौर करू तर महापौर फक्त मराठाच होईल, कोण म्हणतं हिंदू महापौर करू, कोण म्हणतं खान महापौर जर झाला तर चालेल का? तर तुम्हाला नेमकं काय वाटतं? हे फक्त बोलण्याचं आहे लोकांचं. महाराष्ट्रात मराठीच महापौर व्हायला पाहिजे आणि हिंदू तर आहेच आहे. हिंदू तोच महाराष्ट्रामध्ये पण हिंदूच आहे ना. त्यामुळे मराठामध्ये उद्धव ठाकरेचा किंवा राज ठाकरेचा दोघांमधून एखादा कोणाचा बी चालेल, आम्हाला मराठीच पाहिजे. आता ह्या मुद्द्यावर किती का म्हटलं तर का एक मतांची एक बेरीज असते म्हणून असे स्टेटमेंट